कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रात मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता। महाड नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 5 येथील मतदान केंद्राबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला होता। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयामध्ये विकास गोगावले यांचे वकील सनी जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वकील भिसे यांनी आपापली बाजू मांडली। दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे महाडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतात। मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढील 2 दिवस पोलीस या गुन्ह्याची सविस्तर चौकशी करणार आहेत। या न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। महाड नगरपालिकेची 2 डिसेंबरला जी निवडणूक होती, मतदान होतं, त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती। एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या। त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल झालेले होते। त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये 3 आरोपी अटक केले गेलेले होते। आज CR नंबर 178 जो आहे त्याच्यामध्ये 8 आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि 179 मध्ये 5 आरोपी हजर झालेले आहेत। त्यांची अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे। आज दोन्ही साईडचे आरोपी हजर केले। मी विकास गोवलेकडून मी स्वतः आणि भिसे वकील जे आहेत त्या मी वकीलपद दाखल केलं। आमचे 1 ते 8 आरोपी हजर झालेले। त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण 2 दिवसाचा PCR जो परवापर्यंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण 2 दिवस PCR दिलेला आहे दोन्ही केसमध्ये।